नमस्ते. श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया. मी एलेन हिक्स. 2021मध्ये 74,000 दीक्षायज्ञ सुरू झाल्यापासून मी त्याचा एक भाग आहे व त्यामुळे आज माझे आंतरिक व बाह्य जीवन कसे आहे हे मी सांगत आहे. रोज माझे आंतरिक विश्व बदलत असते व बाह्य विश्व त्याच पातळीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे. मागचे वर्ष माझ्यासाठी सर्वोत्तम होते. आंतरिक विश्वात दुःख नेहमीच कमी होते. जास्तीत जास्त काळ मी वर्तमानात असते. आधीच्या सवयीच्या विचारांचे अस्तित्व नव्हते. मी जेव्हा तळ्याकडे बघते तेव्हा त्यासोबत भाष्य नसते. मी लक्ष दिल्यानंतर मानसिक आघातांचे सहजतेने निराकरण होत असल्याचे मी बघितले. सामान्यतः मी स्वतःला बघताना व स्वतःवर हसताना बघते. दिवसभर मी श्री अमा भगवान व श्री परमज्योती कल्कींशी सतत बोलत असते. सेवक म्हणून राहण्यात मला अत्यानंद मिळतो. एक सेवक जो दुसऱ्यांच्या आनंदासाठी व अकारण प्रेमाच्या अंतरणासाठी प्रार्थना करतो. माझ्या प्रार्थना शक्तिशाली होण्यासाठी मी विचारते आणि त्या आहेत कारण मलाही त्याची शक्ती जाणवते. मी माझ्या परिवारातील सदस्यांच्या मूल्यांकन न करता प्रेमात पडले आहे. विचारांची संततधार कमी झाली आहे आणि बहुतेक जेव्हा ते माझ्यामधून वाहतात तेव्हा ते काय होते याची मला कल्पनाही नसते. मी माझ्या स्मरणीय भूतकाळाचे अवलोकन करते तेव्हा मला या धर्माविषयी समजण्याआधीच श्री परमज्योतींचा अनुग्रह कसा माझी सतत मदत करत होता हे मला दिसते. सर्व काळजी घेतली जाते हे बघून मला शांतीचा अनुभव येतो. दुसऱ्यांच्या आनंदात व चमत्कारात मला खरोखर आनंद मिळतो. दुःख माझे मित्र, शेजारी व समाजाचा कसे विनाश करत आहे हे मला सहजपणे कळते आणि माझ्या आत करुणा भरून जाते. बाह्य विश्वात 2022च्या शेवटच्या काळापासून माझा परिवार अत्यंत प्रेमळ, काळजी घेणारा, वर्तमानात मौजमजेत व आनंदी आहे. सुट्टीच्या काळात व खास वाढदिवस असले तर आम्ही एकत्र असतो, पण नेहमी नसायचो, पण आता असतो. नुकतेच थँक्सगिव्हिंग नंतर पहिल्यांदाच माझ्या परिवारात मी बाहेरची नाही असे मला वाटले. कधीच नाही. माझ्या निवडक मित्रपरिवारात मी तंतोतंत बसते असे मला कधीच वाटले नव्हते. मी त्यांचा वर्जित अदृश्य भाग होते, पण आता आम्ही सर्व एक आहोत. लोकांच्या आनंद, अकारण आनंदाच्या अंतरणासाठी प्रार्थना करणारी सेवक असणे मला खूप आवडते. माझ्या परिवारासाठी, विस्तृत परिवारासाठी व माझ्या माजी पतीच्या परिवारासाठी प्रार्थना करायला मला आवडते. माझे चुलत भावंडही माझ्याशी संपर्क साधत आहेत, ज्यांच्यासोबत क्वचितच बोलणे असायचे. अंतरण चालू ठेवण्यासाठी आवश्यक सर्व काही माझ्याकडे आहे. माझ्या प्रार्थना ऐकल्या जातात हे मला जाणवते. आयुष्य चांगले आहे. कोणाला असे आयुष्य आवडत नाही याचे मला आश्चर्य वाटते. एक सेवक म्हणून माझ्या परिवारासाठी व समाजासाठी काही करत आहे व या काळात माझे अस्तित्व आहे हे माझे भाग्य आहे. माझ्या शरीराचा रोम रोम तुमचा आभारी आहे हे परमकरुण परमज्योती श्री अमा भगवान. आध्यात्मिक योद्धांच्या तुमच्या कल्की सैन्यात सेवा करणे हा माझा सन्मान व भाग्य आहे.